नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये 1857च्या बंडाची कारणे आपण अभ्यासलेत यापूर्वीच्या तासामध्ये. आज आपण अभ्यासणार आहोत 1857च्या बंडाचे परिणाम. आधुनिक भारताच्या किंवा ब्रिटिश कालखंडातील अत्यंत टर्निंग पॉइंट असलेला हा 1857ची घटना. या घटनेचे भारतावर, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवर, भारतीय संस्थानिकावर, भारतातील सामाजिक परिस्थितीवर, भारताच्या राजकीय परिस्थितीवर आणि भारताच्या आर्थिक परिस्थितीबरोबरच भारताबाहेर असलेल्या विविध युरोपियन देशांच्या राजकीय स्थित्यंतरामध्ये फार मोठे परिवर्तन 1857च्या घटनेने घडून आले होते का? किंवा कशा पद्धतीनं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवर दूरगामी परिणाम या घटनेने घडविले? कशा पद्धतीनं भारतीय संस्थानिकांचे जे तत्कालीन असलेल्या राज्य आहेत, तत्कालीन असलेल्या जे संस्थानिक आहेत किंवा जे राजे महाराजे आहेत, यांच्यावर राजकीय परिणाम कोणते घडून आले? फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी असेल, डच ईस्ट इंडिया कंपनी असेल, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी असेल, यांच्यावर कोणते राजकीय परिणाम या घटनेने घडून आले? या सर्व बाबीचा विचार आपल्याला आजच्या आपण तासिकेमध्ये करणार आहोत. म्हणून 1857च्या बंडाचे जे विविध परिणाम आपल्याला दिसून येतात किंवा जे झालेले आहेत त्यांचा जर आपण विचार केला तर यामध्ये आपल्याला एक लक्षात येईल की 1857च्या बंडानंतर किंवा 1857चं जे बंड घडलं तर या 1857च्या बंडामध्ये प्रामुख्याने जर आपण केला विचार तर यामध्ये आपल्याला एक लक्षात येईल की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये राजकीय कारभार पाहत असताना किंवा भारतामध्ये राजकीय स्थित्यंतर 1857 पर्यंत घडत असताना भारतामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवर फार मोठे दूरगामी परिणाम होऊन आले. त्यापैकी एक एक परिणामांचा आपण या तासिकेमध्ये विचार करणार आहोत. तर पहिला परिणाम आहे तो म्हणजेच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा अस्तं. इसवी सन 1599 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना पूर्वोत्तर जगामध्ये व्यापार करण्यासाठी या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. इसवी सन 1600 मध्ये या कंपनीला ब्रिटिश राणीनं ईस्ट प्रदेशामध्ये, जगाच्या पूर्व प्रदेशामध्ये व्यापार करण्याची सनद प्रदान केली गेली किंवा अधिकार प्रदान केले गेले. त्यानुसार ही कंपनी पूर्वोत्तर जगामध्ये आपल्या व्यापाराला सुरुवात केली. त्यापैकी एक पूर्वोत्तर राष्ट्र जे युरोपच्या पूर्वेला असलेले आपण भारतामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं आपल्या व्यापाराला सुरुवात केली. या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं 1600 पासून भारतामध्ये व्यापाराला सुरुवात केली. ही कंपनी प्रारंभी कालखंडामध्ये व्यापारी कंपनी म्हणून होती. हळूहळू या कंपनीनं भारतामध्ये वखारी स्थापन केल्या, ज्याला आपण बाजारपेठ किंवा त्यांचं जे व्यापारी आहेत या व्यापाऱ्यांचं माल ठेवण्याचं ठिकाण ज्याला वखारी म्हणतो आपण, त्या वखारी स्थापन केल्या. त्यानंतर व्यापाऱ्याने आपल्या कुटुंबांना, आपल्या सहकार्यांना राहण्यासाठी जे वसतिस्थान निर्माण केले तशा वसाहती निर्माण केल्या. कोचीन असेल, सुरत असेल, त्याचबरोबर अलिबाग असेल, पश्चिम किनारपट्टी म्हणजे अरबी समुद्र आणि पूर्व किनार बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीवर या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं आपल्या वसाहती आणि वखारी दोन्ही स्थापन केले. त्यातून आपण ज्ञात आहात या घटनेतून 1857च्या घटनेच्या पूर्वी या कंपनीनं 1757चे प्लासीचं युद्ध केलं. वखारीवरूनच, वसाहतीवरूनच कलकत्त्याची अंधार कोठडीची घटना घडली होती. अशा घटना घडत असताना या कंपनीनं 1757 ते 1857 या कालखंडामध्ये आपण राजकीय प्रभाव, राजकीय कार्य या कंपनीनं, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं भारतात केलं होतं. पण या कंपनीनं आर्थिक फार मोठ्या प्रमाणात या कंपनीनं भारतीयांचं शोषण आपण असं केलं म्हणतो आणि केलेलं होतंही. तर या कंपनीनं ज्यावेळेस भारतात राज्यकारभार पाहत होती त्यावेळेस या कंपनीनं भारतीयांचं आर्थिक शोषण बरोबरच त्यांचंही आर्थिक मोठ्या प्रमाणात ब्रिटिश पार्लमेंटकडून वेळोवेळी
काही करार केले किंवा काही कायदे करून घेतले, काही बंधनं स्वतःवर लादून घेतली आणि 1833चा चार्टर्ड ऍक्ट असेल, 1813चा ऍक्ट असेल किंवा पिट्स इंडिया ऍक्ट असतील किंवा यासारख्या कायद्याच्या माध्यमातून ही कंपनी स्वतःला बांधत गेली. आणि त्याचा परिणाम झाला की 1857 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात भारतीय जनमत मोठ्या प्रमाणात होतं. भारतीय राज्यकर्ते, भारतातले तत्कालीन असलेले संस्थानिक मोठ्या प्रमाणात विरोधात होते. हे लक्षात घेतल्यानंतर 1857च्या बंडानंतर ब्रिटिश पार्लमेंटनं एक ठराव पास केला आणि राणीनं त्याचा अध्यादेश काढला गेला आणि यानंतर ही कंपनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं भारतात असलेलं राजकीय वर्चस्वाची इतश्री किंवा शेवट 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार केला गेला. हा पहिला दूरगामी परिणाम ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या असताना आपल्याला 1857 नंतर दिसतो. दुसरा जर आपण विचार केला तर 1857च्या बंडाचा दुसरा परिणाम आहे तो म्हणजेच राणी व्हिक्टोरियाचा जाहीर. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या साठी आणि भारताचा भावी राज्यकारभार पाहण्यासाठी ब्रिटिश राणीने आपला राणीचा जाहीरनामा म्हणून 1858ला प्रकाशित केला. या जाहीरनाम्यात जर आपण विचार केला तर 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यामध्ये जर आपण तरतुदी बघितल्या तर या तरतुदीवरून आपल्याला एक लक्षात येते की ते म्हणजेच 1857च्या बंडात नंतर किंवा बंडाच्या अस्तानंतर जी भारतामध्ये राजकीय स्थित्यंतर घडली त्या स्थित्यंतरामध्ये सर्वात महत्वाची घटना म्हणजे ती सुद्धा आपल्याला म्हणता येईल ती म्हणजेच 1858चा राणीचा जाहीरनामा किंवा राणीचं धोरण किंवा राणीने केलेला हा जाहीर. या जाहीरनाम्यामधल्या जर आपण तरतुदी बघितल्या किंवा या जाहीरनाम्या संदर्भात जर आपण विचार केला तर हे जाहीरनामा जर आपण बघतोय तर त्यामध्ये ज्या तरतुदी आहेत, ब्रिटिश भारतात यापुढे राज्यविस्तार करण्याची कोणतीही प्रकारची इच्छा ब्रिटिशांची नाही. पहिली तरतूद 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यामध्ये करण्यात आली होती. दुसरी तरतूद आहे भारतीय संस्थानिक व राज्यांशी झालेले तह. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं आतापर्यंत भारतामध्ये केले गेलेले भारतीय राज्ये, भारतीय संस्थानिक, भारतीय सम्राट जे होते त्यांच्यासोबत जे तह केले म्हणजे तैनाती फौजेचा तह असेल किंवा हेस्टिंगच्या काळातील असतील, वेलेस्लीच्या काळातील असतील, बेंटिंगच्या काळातील असतील, कॅनिंगच्या काळातील किंवा डलहौसीच्या काळातील, या सर्व गव्हर्नर जनरलने जे तह केले होते या तह तसेच पाळले जातील. म्हणजे जे कंपनीचे मित्र असतील ते पार्लमेंटचे आता राणीचे मित्र किंवा ब्रिटिश राजघराण्याचे मित्र असतील. तिसरं आहे भारतीयांच्या धार्मिक व सामाजिक क्षेत्रात यानंतर कोणताही हस्तक्षेप केला जाणार नाही. म्हणजे भारतामध्ये आतापर्यंत ज्या धार्मिक सुधारणा लॉर्ड विल्यम बेंटिंगने केलेल्या होत्या, धार्मिक हस्तक्षेप केला गेला होता, भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या, डलहौसीच्या काळात असतील, बेंटिंगच्या काळात असतील, तर त्या सामाजिक आणि धार्मिक ज्या भावना दुखावल्या गेल्या त्याचा परिणाम 1857च्या रूपाने दिसून आला होता. ते पुनश्च घडू नये या हेतून 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यामध्ये तिसरी तरतूद करण्यात आली होती. चौथी तरतूद आहे आतापर्यंत धार्मिक भेदाभेद, हिंदू मुस्लिम हा भेद, सिख हिंदू हा भेद ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने केला होता. डिवाइड अँड रूलचा वापर करून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं भारतात राज्यकारभार पाहिला होता. त्या कंपनीला यानंतर त्यांनी आश्वासित केलं सर्व धर्मियांच्या अनुयायांना भारतात समान वागणूक दिली जाईल. त्यानंतर ब्रिटिश प्रशासनामध्ये नोकरी देताना आतापर्यंत धर्म, जात, वर्ग, ब्रिटिश दार्जिना हे वगैरे कंपनी दार्जिने, कंपनीच्या मर्जीतले असा विचार करून कंपनीनं अनेक भारतीयांना आपल्या सेवेमध्ये सामावून घेतलेलं होतं. पण यामध्ये जर आता विचार केला तर 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यामध्ये तरतूद होती की भारतामध्ये नोकरी देताना किंवा यानंतर पार्लमेंटच्या राज्यकारभारामध्ये एखाद्या भारतीयांना सामावून घ्यायचं असेल किंवा ज्या भारतीयांना सामावून घ्यायचं असेल तर हे सामावून घेता येत असताना धर्म, जात, वंश, वर्ण यांचा विचार न करता गुणवत्तेचा विचार करून त्यांना प्रशासकीय सेवेत समाविष्ट केले जाईल. त्यानंतर पुढचा मुद्दा होता देशातील जनतेच्या फायद्यासाठी भारताचा राज्यकारभार केला जाईल. आतापर्यंत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं भारताचा राज्यकारभार पाहताना फक्त आणि फक्त कंपनीचं हित पाहिलं आणि त्याचे दुर्गम परिणाम 1857च्या रूपानं ब्रिटिशांच्या आहुतीनं झाले किंवा अनेक ब्रिटिशांना आपले प्राण गमवावे लागले. कंपनीला आपली राजकीय
अस्तित्व गमवावं लागलं, आपल्या राज्यकारभार भारतातला सोडून द्यावा लागला, तर हे परिणाम कंपनीचे जसे झाले तसे होऊ नये या दृष्टिकोनातून देशातील जनतेच्या फायद्यासाठी, भारतातील जनतेच्या फायद्यासाठीच भारतातला कारभार केला जाईल असं आश्वासित ब्रिटिश राणीनं, यावेळेस राणी व्हिक्टोरियानं 1 ऑक्टोबर 1858ला हे जाहीर केलं होतं. दत्तक वारसा नामंजूर करून ज्या काही डलहौसीच्या कालखंडामध्ये भारतातील संस्थानिकांना खालसा करण्यात आलं होतं ते सर्व यानंतर बंद केलं जाईल असं आश्वासित ब्रिटिश राणीनं भारतीयांना केलं. आणि शेवटचं आहे, यानंतर भारताचा राज्यकारभार हा ब्रिटिश पार्लमेंट आणि ब्रिटिश राणी यांच्या नावाने चालेल अशा प्रकारचे दुसरं परिणाम आपल्याला 1857च्या बंडाचा दिसून येतो. तिसरा परिणाम आहे भारताच्या संदर्भातला तो परिणाम आहे, तो म्हणजेच मुघल सत्तेचा शेवट. 1526 पासून भारतामध्ये स्थापन झालेली किंवा भारतामध्ये प्रस्थापित झालेली बाबराच्या कालखंडापासून ते 1857 पर्यंतच्या 1857 पर्यंतच्या बहादूर शाह जफर पर्यंतचा कालखंड बघितला, बहादूर शाह पर्यंतचा. तर या अनेक मुघल बादशाहांनी भारतावर राज्यकारभार केला. म्हणजे 1526 ते 1857 हा जवळपास जो 300-350 वर्ष यांनी राज्यकारभार भारतावर केला. तर या मोगल सत्तेचा अस्त 1857च्या बंडाने आपल्याला दिसून येतो. कारण या सत्तेचा राज्यकारभार सुवर्णकाळ जो होता तो सुवर्णकाळ मोठ्या प्रमाणात होता. पण नंतरच्या औरंगजेबाच्या कालखंडानंतर या घराण्याला जे ऱ्हास सुरू झाला त्या ऱ्हासाला ती स्वतःला कंट्रोल करू शकले नाही किंवा नियंत्रित करू शकले नाही. अनेक त्यांच्या अंतर्गत असलेल्या स्थानिक संस्थानिकांनी, सत्ताधीशांनी स्वतःला स्वतंत्र करून घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्या प्रयत्नातून या मोगल सत्ता ही रसातळास गेली. आर्थिकदृष्ट्या ही मोगल सत्ता रसातळास गेली, सामाजिक दृष्टिकोनातून रसातळास गेली, राजकीय दृष्टिकोनातून गेली आणि 1857ला बहादूर शाह जफरला पूर्णपणे बरखास्त केले गेले. कारण याच्यापूर्वी जर आपण विचार केला, आपण द्वितीय वर्षात बघितलं होतं की 1857च्या बंडाच्या पूर्वी ज्या 1757चं प्लासीचं युद्ध झालं ते प्लासीचं युद्ध कोणा विरोधात होतं. तसं जर बघितलं तर प्लासी किंवा बक्सार हे दोन्ही युद्ध जर आपण बघितले किंवा दोन्ही संघर्ष जर बघितले तर कंपनी वर्सेस मोगलांचाही कोणात मोठा आहे. कारण मोगलांच्याच अंडरमध्ये असलेला हा बंगालचा नवाब होता, अयोध्येचे नवाब होते, यांनी स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि 1771चा अलाहाबादचा तह जर आपण बघितलं तर हे सर्व जर आपण मागच्या घडामोडी बघितल्या किंवा रॉबर्ट क्लाईव्हच्या कालखंडात किंवा रॉबर्ट क्लाईव्ह नंतर आलेल्या हेस्टिंगच्या कालखंडात असेल किंवा वेलेस्लीच्या कालखंडात, कॉर्नवॉलिसचा कालखंड असेल किंवा बेंटिंग असेल, डलहौसी असेल, कॅनिंग असेल, यासारख्या गव्हर्नर जनरलच्या सोबत जे करार जे मोगलांनी केले किंवा आर्थिक मोठ्या प्रमाणात जो स्वार्थ साधण्याचा प्रयत्न मोगल बादशाहांनी केला, पण त्यानंतर 1857ला त्या कंपनीच्या विरोधात त्यांनी जे उठावात सहभाग घेतला त्यानंतर ही मोगलांच्या संदर्भात लोकांची सहानुभूती राहिली नाही आणि त्यातून आपल्याला दिसून येते की मोगल सत्ता ही 1526ला स्थापन झालेली मोगल सत्ता ही 1857ला समाप्त झाली. पुढचा मुद्दा आपला आहे तो म्हणजेच फोडा व राज्य करा या धोरणाचा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने केलेला आता अमल. डिवाइड अँड रूल खऱ्या अर्थानं भारतामध्ये आता सुरुवात झाली. आपला चौथा मुद्दा म्हणता येईल आपल्याला डिवाइड अँड रूलचा अमल. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कालखंडामध्ये जर आपण विचार केला तर एवढ्या मोठ्या प्रमाणात डिवाइड अँड रूलचा वापर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं केलेला नव्हता. तर जो 1857 नंतर किंवा 1858 ते 1947 या कालखंडामध्ये आपल्याला दिसून येते. म्हणून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी नंतर आलेल्या ब्रिटिश पार्लमेंटनं भारतात राज्यकारभार करत असताना एकछत्री अंमल जरी केला असेल तरी भारतामध्ये धार्मिक तेढ मात्र या कंपनीच्या नंतर असलेल्या ब्रिटिश पार्लमेंटनं भारतामध्ये निर्माण केला होता आणि त्याचे परिणाम भारत सरकारला आणि भारतीय जनतेला आजपर्यंत भोगावं लागत आहे. आणि ब्रिटिशांनी हिंदू असतील, मुस्लिम असतील, शीख असतील या वर्गामध्ये जे भारतातील तत्कालीन असलेल्या जे वर्ग आहेत या वर्गामध्ये प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात भेद निर्माण करण्याचा किंवा त्यांच्यामध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला हे आपल्याला त्यामधून दिसून येते.